वंतारा प्रशासनाने कोल्हापूरकरांची माफी मागितलेली आहे। कोल्हापूरकर आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। महादेवी हत्तीडीला आम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं होतं। कोर्टाने आदेश दिल्यास आणि मठाने सहमती दिली तर माधुरीसाठी नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करू, अशी माहिती वंतारानं प्रसिद्धी पत्रकामधून दिली आहे। नांदणी गावातील मठ आणि कोल्हापूरकरांच्या माधुरीप्रती असलेल्या भावनांची आम्हाला जाणीव आहे। माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय कोर्टाने त्यांच्या अधिकारात घेतला होता। वनताराचा सहभाग कोर्टाने दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काम करण्यापुरता मर्यादित आहे। जैन समुदायाला किंवा कोल्हापूरकरांना यामुळे त्रास होत असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो। शब्द किंवा कोणत्याही कृतीने तुम्हाला दुखावलं असेल तर त्यासाठी क्षमा मागतो। वनताराने कुठेही माधुरीचं स्थलांतर करण्याची शिफारस केली नव्हती। धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू। वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही। पण मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतंय, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे।